आणि बघा याच्यावर बासुरी लिहिलेलं आहे, त्यानंतर यावरती माला लिहिलेलं आहे आणि यावरती जे नाव येईल त्यानंतर इथं जे काही लिहिलेलं आहे ते आपल्या आयुष्यात धारण करायचं आहे बस। आंखें बंद करना, हाँ। किसी भी नंबर पे हमें ये रखना है, ठीक है। अगर इनमें से कोई भी गुण हमारे अंदर है तो मतलब वो रावण के गुण है। और आपल्याला जीवनात हे हवं असेल, शांती, प्रेम, सुख, आनंद, तर त्याच्यापैकी ते जर पाहिजे असेल तर ह्यांच्यापैकी एक गोष्ट जीवनात असली तर ते नक्कीच मिळेल। ह्या साथींची जोड्या आहेत। श्रीराम गाईज, हर हर महादेव। कसे आहात? उम्मीद करतो तुम्ही सर्व चांगले असणार, मजेत असणार। पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज गाईज सर्व शिवभक्त प्रेमियांचा खास दिवस तो म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस। तर महाशिवरात्री निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर ओम शांतीवाई ट्रस्टकडून आपल्या रावेरमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा काहीतरी नवीन असं दिखावा त्यांनी सादर केलेला आहे महाशिवरात्रीनिमित्त। तर याच वर्षी नाही तर दरवर्षी गाईज ते काहीतरी नवीन असं दिखावा सादर करतात आणि त्यापासून काहीतरी शिकायला भेटते। तर ह्या वर्षीसुद्धा त्यांनी काहीतरी असा नवीन असा दिखावा सादर केलेला आहे। तर 600 ते 6,000 नारळांपासून गाईज त्यांनी शिवलिंग यावर्षी निर्माण केलेली आहे। तर ती कशी असणारी शिवलिंग ते आपण बघू। बाकी आता होत आहेत दुपारचे 5 आणि आपण जाणार आहोत 7 ते 8 वाजता रात्री, कारण की लाईटिंग वगैरे असल्यामुळे आपल्याला खूप छान असा तो दिखावा बघायला भेटणार आहे। तर आता आपण वाट बघू आणि जाऊया। सो उम्मीद करू तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडलाच प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदाच सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चलायचं का? चला। आणि फायनली रात्रीचे 8 वाजले आणि मी निघालो माझ्या मस्तानीला घेऊन ओम शांती येथील महाशिवरात्री निमित्तचा दिखावा बघायला। फायनली मी गाडी पार्क केली आणि एंट्री गेटवर पोहोचलो। तर अशा प्रकारे एंट्री गेटची लाइटिंगच्या मदतीने ही सजावट केली होती आणि त्यानंतर मी गेलो आतमध्ये। ते बिलकुल दोघी बाजूंनी उजव्या साईडला आणि डाव्या हाताला सुद्धा लाइटिंग्सनी सजावट केली होती आणि बघतो तर काय तर हळूहळू लोकांची गर्दी ही तेथील दृश्य बघायला एकजूट होत होती। त्यानंतर आतील दृश्य बघण्यासाठी मी रांगमध्ये लागलो आणि अवघ्या काही वेळेतच माझा नंबर फायनली आतील दृश्य बघण्यासाठी आला आणि बघतो तर काय तर मोठासा असा मला तिथे कुंभकर्ण बघायला भेटला। सभी ने बहुत कोशिश की परंतु कुंभकर्ण नहीं उठ रहा। वास्तव में कुंभकर्ण कलियुग रूपी रावण नगरी में अज्ञान अंधकार में सोए मनुष्य का यादगार है। आइए देखें अज्ञान अंधकार में कुंभकर्ण सम सोए मानव को ब्रह्मा कुमारी बहनें जगा रही है। उठो भैया, देखो सृष्टि में फिर से धर्मध्वनि का समय आ चुका है। अर्थात अब इस सृष्टि में पवित्रता, सत्यता, एकता व मानवता बिल्कुल ही लोप हो चुकी है। इसीलिए भैया अब जाओ। हे प्रिय आत्मन, उठो। अब यह सृष्टि चक्र फिर से कलयुग के अंत का समय दिखा रहा है कि अब समय बिल्कुल थोड़ा है, इसलिए जागो जागो जागो। यह सब मैं क्या देख रहा हूँ? सफेद वस्त्रधारी देवियां, आप कौन हैं? आपने मुझे क्यों जगाया? आणि इथे कुंभकर्णाला झोपेतून उठलेलं बघून आणि अतिशय सुंदर असं दिखावा आणि माहिती ऐकून मी निघालो पुढील दृश्य बघायला। आणि इथे हे दृश्य बघण्यासाठी आणि हे माहिती ऐकण्यासाठी इतकं भारी असं नियोजन केलं होतं, जेणेकरून असं वाटत होतं की आपण कसं पिक्चर टॅकेजमध्ये झालेलो आहे पिक्चर बघायला।
कुंभकर्णाला कसं उठवलं ते आपण बघितलं आणि त्यानंतर इथं अजून एक प्रकार काहीतरी दाखवलं गेलेलं आहे दृश्य. तर आता आपण इकडं बघूया. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही 6000 नारळांपासून किती सुंदर अशी शिवलिंगी निर्माण केलेली आहे. हे बघा शंभो. हर हर महादेव. अरे हर हर महादेव. काय व्हिडिओ कंपनी होता. महादेव बोलले काय आपल्याशी. तर गाईज दीदी आपल्याला या पूर्ण कार्यक्रमाबद्दल काही माहिती देतील. नमस्ते दीदी. ओम शांती. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वर विश्वविद्यालयाच्या तर्फे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त आम्ही अनेक आयोजन करत असतो. त्यामध्ये खूप विशाल कार्यक्रम करत असतो. यावर्षी देखील महाशिवरात्रीनिमित्त आम्ही विशाल शिवलिंगाची प्रतिकृती बनवतो. यामध्ये नारळाने शिवलिंग तयार केलं गेलेलं आहे. यासाठी आम्हाला जवळजवळ 6 ते 7 हजार नारळ लागलेले आहेत आणि 15 दिवसाच्या अथक परिश्रमामध्ये हे कार्य उभं राहिलेलं आहे. या ठिकाणी कोणत्याही लेबरद्वारे मी कार्य केलेलं नाही आहे. या ठिकाणी जुडलेले जे साधक भाऊ बहिणी आहेत त्यांनी मिळून हे सगळं कार्य तयार केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही कुंभकर्णाचा एक विशाल देखावा, विशाल मूर्ती आणलेली आहे. कुंभकर्ण हा म्हटलं तर 6 महिने झोपतो, 6 महिने जागा राहतो. ॲक्च्युली असं कोणताही मनुष्य 6 महिने बिना खाता बिना पिता झोपून राहू शकत नाही आणि कुठलाही मनुष्य कंटिन्यू 6 महिने बिना झोपता जागा राहू शकत नाही. मग ही प्रतिकृती किंवा कुंभकर्णाचा जो हे दाखवला आहे तो कसलं प्रतीक आहे तर ॲक्च्युली कुंभकर्ण प्रतीक आहे अज्ञानताच्या घोर निद्रेमध्ये झोपलेल्या मानवाचं. आजच्या मानवाचं संपूर्ण लक्ष बाह्य गोष्टींमध्ये आहे. तो स्वतःला विसरलेला आहे, स्वतःच्या आत्म्याला विसरलेला आहे, स्वतःच्या दिव्य गुणांना विसरलेला आहे आणि त्यामुळे मनुष्य दुःख शांतीमध्ये ग्रस्त झालेला आहे. परंतु अशा दुःख शांतीने ग्रस्त मानवाला ज्ञान अमृत पाजून परमात्मा त्याची अज्ञानताची निद्रा सोडत आहे. तर अशाप्रकारे कुंभकर्णाचा देखावा आणि येणाऱ्या स्वर्णिम दुनियेचा एक सुंदर देखावा इथे दाखवण्यात आला की येणारी स्वर्णिम दुनिया कशी असेल. आता लवकरच या कलियुगी सृष्टीचं परिवर्तन होणार आहे आणि या ठिकाणी एक सुंदर सत्ययुगी दुनिया येणार आहे. त्या सत्ययुगी दुनियेचं चित्रण दाखवलेलं आहे की या ठिकाणी वाघ आणि गाय एका घाटावर पाणी पितात. म्हणजे जे हिंसक पशु आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हिंसकता नव्हती. आज माणसाची वृत्ती बघा, 2 भाऊ एका माठामध्ये पाणी पिऊ शकत नाही पण त्या ठिकाणी वाघ आणि गायसुद्धा एका घाटावर पाणी पित होते आणि अतिशय सुंदर, अतिशय खेळीमेळीचं आनंदमय वातावरण होतं. तर अशी दुनिया आपल्याला बनवायची आहे, हा परमेश्वराचा संदेश आहे. त्याचबरोबर एक व्हिडिओ रूम आम्ही बनवलेला आहे ज्या ठिकाणी कर्मसिद्धांत आणि आत्मा, परमात्मा आणि राजयोगाद्वारे मानसिक शांती प्राप्त करण्याचा एक विषय या ठिकाणी दाखवला जातो. त्याचबरोबर पर्सनॅलिटी गेम देखील आहे. त्या ठिकाणी मनुष्याला आपल्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडतं की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कोणते पैलू आहेत, कोणते पैलू असायला हवे. व्यक्ती स्वतःचे दुर्गुण दर्शन करू शकतो आणि आपले गुण पण दर्शन करू शकतो. याचसोबत स्वतःमध्ये ज्या कला आहेत त्या देखील त्याला कळतात की माझ्यामध्ये कोणती कला आहे. या सर्वांचा परिणाम हा होतो की मनुष्य स्वतःला सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाऊ शकतो.
तर अशा प्रकारे महाशिवरात्री निमित्त परमात्मा शिवाचा संदेश संपूर्ण जगाला मिळावा किंवा संपूर्ण दुनियेला मिळावा हा आमचा हेतू आहे. आणि केवळ न रावेरमध्ये परंतु पूर्ण भारतामध्ये प्रत्येक सेवा केंद्राद्वारे महाशिवरात्री पर्व भिन्न भिन्न प्रकारे साजरं करण्यात येते. तर दीदी आपण किती वर्षांपासून आयोजित करतो या देखावा? आम्ही महाशिवरात्रीचा देखावा जवळजवळ 15 वर्षापासून आयोजित करतो. दरवर्षी वेगळ्या प्रकारे आयोजित करतो. फक्त कोरोनाचे 2 वर्ष आम्ही काही केले. ओम शांती येथील दीदींच्या ओढून सुंदर अशी कार्यक्रमाची माहिती ऐकून मी निघालो व्हिडिओ रूमकडे. आणि तिथे आपल्याला सांगण्यात येत होतं की आपण काहीही काम केलेलं आपल्याकडे कसं फिरून येते, मग ते चांगलं असो या वाईट. मनुष्य मात्र के अस्तित्व को बनाए रखने के लिए होते हैं. हमें कर्म का फल मिलता ही है. यही कर्म का नियम है अथवा क्रिया व प्रतिक्रिया का सिद्धांत. संसार की कोई भी घटना क्यों घटित होती है और कैसे, ये कैसे निर्धारित होता है कि कौन सी आत्मा किस गर्भ में और विश्व के किस कोने में जन्म लेगी, नर या नारी, किस रूप में. ऐसे अनेक प्रश्न हमें विवश करते हैं सही उत्तर की खोज के लिए. हम यहाँ क्यों हैं? मैंने यहाँ जन्म लिया और उसने वहाँ क्यों? मैं इस प्रकार का हूँ और वो उस प्रकार का क्यों है? ये चीजें इस प्रकार क्यों है? क्या कोई ऐसा लिख देता है कि इसे ऐसा ही होना चाहिए? हमें कर्म का फल मिलता ही है, चाहे इस जन्म में या किसी भी जन्म में. और उत्तर सिर्फ इसी अविनाशी सत्य में निहित है. जो मैं करता हूँ उसी अनुसार पाता हूँ. ये बिना किसी पक्षपात के होता है. यही कर्म का नियम है अथवा क्रिया व प्रतिक्रिया का सिद्धांत. विश्व का कोई भी नियम बदल सकता है पर ये नहीं. विश्व का कोई भी व्यक्ति इस नियम को तोड़ नहीं सकता. न ही कोई व्यक्ति क्षमा प्राप्त कर सकता है. कर्म सिद्धांत अभेद है जो ये आदेश देता है कि संसार का प्रत्येक व्यक्ति अपने उत्तरदायित्व को समझकर चले. हमें सही और गलत का ज्ञान प्राप्त करना चाहिए. ये हमारी व्यक्तिगत जिम्मेदारी है जिससे हमें ही फायदा है. और हमें ये समझकर कार्य करना है कि हमारे किस कर्म का हम पर, समाज पर और पर्यावरण पर क्या प्रभाव होगा. उसका परिणाम अभी होगा अथवा भविष्य में. फल अच्छा होगा या खराब, प्रत्येक कर्म का फल मिलेगा ही. तर आपण सर्वात अगोदर मित्रांनो कुंभकर्णाबद्दल माहिती बघितली. त्यानंतर 6000 नारळांपासून तयार करण्यात आलेली शिवलिंग बघितली. आणि आता आपण या कर्माबद्दल माहिती बघितली. आणि त्यानंतर आता आपण पुढे काय बघणार आहोत बघा. जय श्रीराम. काय चालू ब्लॉग चाललाय पाठवा तुला रामाची ते काय कशावानी चाल ये ना इकडे उजेडात येणं तुला बी घेतो ना. हा काय बघितलं होतं? रामाची ते बनवली होती. चॅनलचं नाव काय तू सांग. चॅनलचं नाव काय माहिती नाही. सबस्क्रायबर आहे हा. खानदेशी ते बनवलं दर्शन चौधरी ब्लॉग्स. तर इथे आपले लहान सबस्क्रायबर भेटलेले. मग काय काय बघितलं? ते बघितलं होतं तुम्ही ते गणपती
गणपती देवा हा ते गणपती देवा बघितलं. इथं काय बघितलं? हा कुंभकर्ण बघितला. अजून काय बघितलं? काही नाही बघितलं. काय इकडे आला. आता आपण या गेम सेक्शन मध्ये आलो होतो आणि काहीतरी गेम्स आहे, तर ते मावशी आपल्याला सांगतील की कशा प्रकारे काय गेम्स आहे. हे जे आहे याच्यावर नावं लिहिलेले आहे. ते नावं आले म्हणजे आपल्या जीवनात ते वाचून धारण करायचे आहे. तर या कार्ड्सवर नाव आहे की इथं बासुरी लिहिलेली आहे. हो, हे असं वाटतं. तर काय काय नाव आहे या कार्डांवर? हे असं यावरती जे यावर लिहिलेलं आहे. तर यावर ज्या प्रकारे काही नाव आहे तेच या कार्ड्सवर नाव लिहिलेले आहे. तर हे कार्ड जे उलटे आहे तर त्यावरतून आपल्याला एक कार्ड कोणतं पण चूज करायचं आहे. आणि बघा याच्यावर बासुरी लिहिलेलं आहे, त्यानंतर यावरती माला लिहिलेलं आहे आणि यावरती जे नाव येईल त्यानंतर इथं जे काही लिहिलेलं आहे ते आपल्या आयुष्यात धारण करायचं आहे. बस. आणि हे बाबाकडून वरदान आशीर्वाद आहे आपल्याला. काय म्हणजे यावर त्याचं? मिठे बच्चे वाचायचं ते आपल्याला बाबाकडून आशीर्वाद आहे तो वरदान. म्हणजे असं रोज वाचायचं याला. रोज वाचा. तर चला आता आपण बघू आपलं या कार्डामधून काय येते. तर एक कोणतंही आपण आता रॅन्डम कार्ड उचलू आणि त्यानंतर काय आपल्याला आलंय कबूतर. आता हे कबूतरची इथं माहिती लिहिलेली आहे. कबूतर संदेश लाता हुए और ले भी जाता है. आज मनुष्य विकारों के वशीभूत होने के कारण अशांत है. अपनी बुद्धि में से परमात्मा से संबंध नहीं जोड़ पाता. ऐसे लोगों के लिए हम मन की तार परमात्मा से जोड़ परमात्मा ज्ञान द्वारा विश्व में शांति फैलाने का संदेश देने का महान कार्य करना है, जिससे सबका जीवन शांतमय बन जाए. जसे की गाईज आपण ब्लॉगिंग थ्रू करतो जे आपल्या जीवनातली हा ब्लॉगिंग बी कबूतर सारखाच झाल्यांची माहिती लिहिली आहे. त्याबद्दल संदेशाच पोहोचवतोय मी बी एक प्रकारे. गाईज तिथं लिहिलेलं आहे आपके जीवन का प्रतीक आहे. आपण कार्ड चूज केला त्यामध्ये आलं कबूतर आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संदेश पोहोचवण्याचं काम करायचं आणि ते की आपण करतो ते संदेश पोहोचवण्याचं काम. त्यानंतर इथं हा एकच गेम नाही तर त्यानंतर हा दुसरा गेम आहे परमपिता परमात्मा से आपको क्या चाहिए. ते इथं आहे पवित्रता, शक्ती, ज्ञान, शांती, सुख, प्रेम, आनंद. आता त्यानंतर इथं हा कशा प्रकारचा गेम आहे ते बघू आपण. मॅडम आपल्याला या खेळाबद्दल काही माहिती सांगताय? हे बघा हे 7 गुण आहेत आणि त्याच्याशी जुडणाऱ्या ह्या 7 शक्ती आहेत. म्हणजे जर आपल्याला जीवनात हे हवं असेल शांती, प्रेम, सुख, आनंद, तर त्याच्यापैकी ते जर पाहिजे असेल तर ह्यांच्यापैकी एक गोष्ट जीवनात असली तर ते नक्कीच मिळेल. ह्या ह्या साथींशी जोड्या आहेत. तर आज आपण एक गेम खेळूया. ह्या साथींपैकी तुम्हाला काय हवं जीवनात? ह्या साथींपैकी काय पाहिजे जीवनात? निवडा एखादा गुण. निवडा रे एखादे गुण. शांती जर तुम्हाला जीवनात हवी असेल तर ह्यांच्यापैकी कशाची गरज आहे? वाचून आणि बुद्धीने खेळायचं आहे. व्यवस्थित वाचून असं नाही. बरोबर. शांती जर हवी असेल तर तो व्यक्ती जितका एकांत आणि एकांतप्रिय असतो त्याला शांतीची अनुभूती होते. आता आपण दुसऱ्या जोड्या बघून घेऊया. तर शक्ती जीवनात हवी या गेमची माहिती असेल, शक्तीची अनुभूती, यांची माहिती. ज्ञान जर जीवनात हवं असेल तर जितकं अध्ययन आणि मनन असेल ज्ञानाची प्राप्ती होईल. सुख जर जीवनात हवं असेल तर जो व्यक्ती जितका इमानदार आणि परिश्रमी असेल त्याला सुखाची प्राप्ती होईल. आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर जितका व्यक्तीमध्ये उमंग आणि उत्साह असेल त्याला आनंदाची प्राप्ती होईल. प्रेम जर जीवनात हवं असेल तर जो व्यक्ती जितका नम्र आणि संतुष्ट असेल त्याला सर्वजण प्रेम करतील. आणि जितकं जीवनात संयम आणि नियम असतील तो व्यक्ती तितका पवित्र बनत जाईल. असा हा गेम आहे. तर 7 डबे तिकडे बाजूला आहे का? तिकडे 7 आणि इकडे 7. हां, तिकडे 7 ह्या 7च्या ह्या 7शी जोड्या आहेत. इकडे आपले लहाने बंधू चूज करतील आता. प्रेम. प्रेम जर जीवनात हवं असेल. प्रेमचा डब्बा घेतोय पहिले तू. हा नाही हो. तुला माहिती आहे मी पहिल्यांदा काय? खेळतोय. मी काय बनवू शकतोय? बरोबर निवडलंय त्याने. जो व्यक्ती जितका नम्र आणि संतुष्ट असतो त्याच्यावर सर्वजण प्रेम करतात. बरोबर आहे करतात त्याच्यावर सगळेजण. मला एखादी गोष्ट हवी असेल तर ह्याच्यापैकी म्हणजे जोड्या लावा. हे हवं असेल तर ह्याच्यापैकी एक गोष्ट त्याच्यासाठी अत्यावश्यक आहे. त्या साथींशी जोड्या आहेत. तर तुम्हाला जोड्या लावता येतात का हे आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला ह्याच्यापैकी काय हवं आहे?
काय प्रिय आहे तसं तर आपल्या प्रत्येकाला हे साध्य पाहिजे पण ठीक आहे, शांती. तर शांती जर जीवनात यायची आहे तर ह्याच्यापैकी एक गोष्ट अत्यावश्यक आहे, ती जीवनात आली तर ती नक्कीच येईल. नाही, संयम आणि नियम नाही. याला जर 9 वाजता जर कोणता बी डायबा चूज केला तर नाही, न वाचलं कसं काय, हे तर बुद्धीचा खेळ आहे ना तो, असं आहे का? की ते पाहिजे आहे तर ते काय असायला हवं हे बुद्धीने आपल्याला डिसाईड करायचंय नाही. तुम्ही सांगा. एकांत और एकांत प्रिय. हा, एकांत आणि एकांत प्रिय, बरोबर. जो जितका एकांत आणि एकांत प्रिय असतो त्याला तितकी शांती भेटते. तुम्हाला खेळायचंय की मी सांगू यांची उत्तरं? तुम्हीच सांगा, सांगून द्या बरं. की खेळायचंय कोणाला? कोणाला खेळायचं आहे का? हा, जर ज्ञान जीवनात हवं असेल आपल्याला तर जो व्यक्ती जितका अध्ययन आणि मनन करतो मग त्याला तितकं ज्ञानाची प्राप्ती होते. जर शक्तिशाली बनायचं झालं तर जितकी व्यक्तीमध्ये दृढता आणि एकाग्रता असेल तो शक्तिशाली बनत जातो. सुख जर हवं असेल तर जो व्यक्ती जितका इमानदार आणि परिश्रमी आहे त्याला सुख मिळत जातं. प्रेम, जो व्यक्ती जितका नम्र आणि संतुष्ट असतो त्याला सर्वजण प्रेम करतात. एखादा व्यक्ती नेहमी उदास राहतो, खिन्न राहतो, हे नाही भेटलं ते नाही भेटलं, हा म्हणजे असंतुष्टता आहे, पण त्याच्यावर कोणी प्रेम करतं का? नाही. आणि जो प्रत्येक गोष्टीत खुश राहतो, राजी राहतो, संतुष्ट राहतो, त्याला सर्वजण प्रेम करतात. आनंद, जितका जो व्यक्ती नेहमी उमंग उत्साहामध्ये राहतो तो नेहमी आनंदी राहतो. उमंग उत्साह नाहीये, निराशे, हताशे, हा, तर त्याला आनंदाची प्राप्ती होईल का? नाही. पण तो नेहमी उमंगमध्ये राहतो तर त्याला आनंद मिळत जातो. आणि तो जितका संयम आणि नियम मध्ये चालतो मग तितकी त्याच्या जीवनात पवित्रता, शुद्धता, निर्मळता येत जाते. असा हा गेम आहे. तर खूप मस्त असा गेम होता गाईज. आता आपण पुढच्या गेमकडे वळूया. तर पुढचा गेम आहे गाईज सफलता की सीडी. मला इथं त्यानंतर इथं सोमान थोडं माहिती हवी होती मॅडम. अच्छा, परमेश्वर आपल्याला स्लोगन किंवा संदेश देतो, याच्याद्वारे आपल्याला असे खेळायचे आहे. जसं 5 8 आणि 5 13 नंबरचं माझ्यासाठी आहे. जसं कर्म हम करेंगे हमें देख और करेंगे. म्हणजे आपल्याला 3 दारे डाईस फेकायचे आणि 4 दार एकच दा, चारी नाही, 4 डाईस एक सोबत फेकायचे आणि त्यानंतर जो क्रम येईल तो क्रम इथं दिलेला आहे. दिलेला आहे आणि तो संदेश आहे माझ्यासाठी. जसं आता त्याचं कर्म गाईस खेळायचं, हमें देख और करेंगे म्हणजे काय सांगितलंय. हो, म्हणजे मला कर्म चांगलेच करावं लागतील कारण की मला पाहून लोक कर्म करणार आहे. बरोबर. मी लक्षपूर्वक कर्म केले पाहिजे. वाईट कर्म केले तर माझ्या कर्म पाहून वाईट कर्म वाटते, म्हणून माझ्या पाहून चांगलेच कर्म केले पाहिजे लोकांनी. तर अगोदर डाईस आपल्याला गाईज हे 4 डाईस हे सोबत फेकायचे आणि त्यानंतर जो क्रम येईल तो इथं क्रम लिहिलेला आहे आणि त्याबद्दल आपल्याला काय कर्म करायचे तिथं हे लिहिलेलं आहे. तर फेकू का मॅडम? टाकू शकतो. तर आपण ते काय 4 डाईस घेतलेले आहे आणि त्यानंतर टाकून दिलेले आहे. त्यानंतर इथं आले 6 7 8 6 6 12 13 14 15 16 17. तर इथं 17वा गाईज आपल्याला दिलेलं आहे ज्ञान और प्रेम पूर्ण शब्द स्वर्ग के निर्माता आहे. म्हणजे काय अर्थ होईल मॅडम? म्हणजे परमेश्वराने दिलेलं ज्ञान आणि सगळ्यांना आपण आता आपल्याच घरातच स्वर्ग निर्माण होईल आणि स्वर्गासारखं वातावरण निर्माण होईल. सगळ्यांना स्वर्ग शोधण्याची गरज राहणार. बरं. परमेश्वराने दिलेलं ज्ञान अर्जित करायचं आणि सगळ्यांची त्याच्यानंतर एखादा गेम आहे गाईज रावण रूपी अवगुणों को मारो. मैम इसके बारे में थोड़ी जानकारी चाहिए थी. जैसे रावण के अवगुण है, अगर आप जैसे आंखें बंद करना, हाँ. किसी भी नंबर पर हमें ये रखना है, ठीक है. अगर इनमें से कोई भी गुण हमारे अंदर है तो मतलब वो रावण के गुण है, तो हमें वहाँ से ही छोड़ देने हैं. जैसे चिंता, मोह, और बीच में आए तो कोई भी नंबर हो, जैसे 18 नंबर है, हाँ. 18 नंबर पे क्या समस्या मुक्त. इसका मतलब ये है कि हमारे वजह से किसी और के लाइफ में प्रॉब्लम्स नहीं आनी चाहिए. समस्या मुक्त. अगर हम ऐसा करते हैं तो वो रावण के गुण है. कोण ट्राय करते का? यूट्यूबचे व्हिडिओ आहे. करो ना, आंखें बंद करो. करा बघू आपण रावणचे कोणते गुण येतात. जैसे कि
तर मावशीने गाडी घेतलेली आणि 9 नंबर 9 पे है मां शान से मुक्त. 9 नंबरवर काळी ठेवली आणि 9 नंबरवर आहे मान शान से मुक्त. मतलब जैसे हमारे अंदर अहंकार नहीं होना चाहिए हम ये है, हम ऐसे लेवल पे हम वैसे लेवल पे सिंपल रहते हैं. मां शान का अहंकार नहीं होना चाहिए. म्हणजे अहंकार हो. आता काकांनी घेतलेली आहे गाडी. काकांचा 21 नंबर वर आलेला आहे. ईर्ष्या नहीं करने की, ये अच्छा नहीं है वो अच्छा नहीं है, सब अच्छा है. सब अच्छी अगर ये गुण है तो ये रावण के इक्वलिटी. चला काय आता आपण ट्राय करू. सर्वात अगोदर काही डोळे बंद करून घेऊ आणि त्यानंतर एका नंबरवर कुठेतरी सिलेक्ट करू. 9 नंबर तोच नंबर आला. तर मावशींचा तो नंबर आला होता 9 नंबर तोच नंबर आलेला आहे मान शानसे मुक्त. येणार आहे भाऊ येणार आहे. अरे ये बिलकुल. इच्छा मुक्त कुठेतरी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट कर. हे बी पाहिजे ते बी पाहिजे नको करू. समजते का तुला. हे बी पाहिजे ते बी पाहिजे नाही पाहिजे एकच पाहिजे हेच पाहिजे बस. 9 नंबरच जास्त येतोय रे. कोणी बी घेतो टाक लावून देतो 9 नंबर. तर चला आपला 9वा जो गुण आहे तो रावणाचा होता आपल्यामध्ये. त्यानंतर इकडं आहे 16 कला आहे. तर इथं काही बॉल्स वगैरे हे 4 बॉलांमधून ज्या पण ठिकाणी बॉल अटकला तर त्यामध्ये इकडं काहीतरी कला आहे दिलेली. 16 कला आहे. निश्चित रखने की कला, व्यवहार करणे की कला. तर आपल्यात कोणती कला आहे ते बघू आपण. आपल्यात कला आहे की ही कला प्राप्त करणे आपल्याला असं काय कला आहे. असं कला आहे ना. आता बघू गाईज आपण आपल्यात कला आहे की नाही. जर बॉल थांबला तर कला आहे, नाही थांबला तर एकही कला नाही आपल्यामध्ये. बरोबर आहे ना बाबा. बोल घोषणा दे. जय श्रीराम. या हे रावेरचे कार्टून महात्मा फुले चौकातील महात्मा फुले चौकातले कार्टून. अरे एक है ना या कोणती कला नाही आहे. झालं तर बरं, नाही तर बॉल घ्यायचे ना 11व्या नंबरवरून सोडायचं ना 11व्या नंबरवर थांबून द्यायचा बॉल का बाबा. तर आपण ते बॉल घेतलेले आहे काही. आता पुढे बघू. आहे गुडी एक बी कला नाही काही. सर्व कला गुण संपन्न आहे का. वा 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 वा. जर काही बॉल अटकला तर ती कला आपल्यात आहे. जर एकही बॉल नाही अटकला तर सर्व 16 गुण आपल्यामध्ये समर्पित आहे. चला सर्व गुण संपन्न आहे. दर्शन चौधरी हे बाया 14 नंबरवर आला. 14 गुण परिवर्तन करणे की कला. क्रिएटर आहे तू. हा क्रिएटर आहे ना. गाणं तर बनवतो. त्यानंतर इकडे आपका गुण उत्साह, खुशी, नम्रता. ये आपका नेचर है. इसमें से अपने को ये बॉल डालनी रहती है तो जो भी मार्क होते हैं टोटल होते हैं उसमें जो निकलता है वो आपका जैसे कि प्रेम है, प्रेम से सबसे रहना, मधुरता से रहना, निर्भयता से डरना नहीं. ये आपके गुण है सब. ये सब आपका नेचर है. त्याला भाऊने 4 बॉल टाकलेले. आता एक बॉल 4 मध्ये गेला, 9 मध्ये गेला. आता हे सगळे नंबर मोजतो किती झाले तर. स्वतंत्रता आजादी. तुला आजादी. तुला आजादी आहे. तुला कोणीच थांबवू शकत नाही असा विषय. तर चला गाईज आपण ट्राय करू. आता हे 4 बॉल घेतलेले आपण आणि यांना टाकून देऊ. तर एक बॉल गेलाय 7 मध्ये, 9 मध्ये, 4 मध्ये आणि 1 मध्ये. 26 यानी कैसा है. मैं त्याग कर देते हो. जैसे आपको कोई वस्तु मिली है और उसको आपको दूसरे को पटकन त्याग कर देते हो. रखते नहीं है. तुम्हें दूध दाखव ना. फिर वो
अच्छी चीज आहे की बुरी चीज आहे मॅम? अच्छा गुण. त्यानंतर इकडचा गेम आहे गाईस, परमात्मा से हमारा प्रिय संबंध. बाबा या गेम बद्दल माहिती हवी होती, कशी माहिती आहे काय त्याच्यात जे आहे ना की हे सर्व संबंध परमपिता परमात्म्याशी जोडायचे आहेत. तर आपण एक बोटी उचलायची, हो त्याच्यातून जो आकडा निघेल त्या रूपानं परमात्मा आपल्याला वरदान रूपाने भेटतो. तर इथं परमात्मा से हमारा प्रिय संबंध आहे, तर यामधून आपल्याला कोणताही डायस उचलायचा आहे आणि त्यानंतर कोणता संबंध आहे आपला परमात्माशी ते बघायला भेटेल. तर त्यानंतर आता आपण एक डोळे बंद करून देऊ आणि कोणताही उचलू. तर 5 नंबरचा आहे आपला, 5 नंबर माता पिता. 1 नंबर कसा विषय मग माता पिता? मातपिता मातपिता आपली पालना करतो, हां ते सकाळी उठवतो आपल्याला, ते परमात्मा आपल्याला उठवतो असा अनुभव करायचा. जसा अनुभव करणार की मातपिता परमात्मा आहे, तो माझ्यासोबत आहे, तर त्या रूपाने तुम्हाला अनुभव येत जाईल. तो तुम्हाला आणि त्यानंतर काही शेवटचा गेम तो म्हणजे वास्तविक आप कोण हो. तर या गेम बद्दल माहिती घेऊया. सुंदर खेळ करण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी, श्रेष्ठ कर्म करण्यासाठी. पण इथे येऊन आपण काय गुरफटलो? त्या मायाजाळमध्ये गुरफटलो. आपण स्वतःला ओळखतो का? परमात्मा पिता म्हणतात की तुम्ही ज्या दिवशी जन्माला आले डेट ऑफ बर्थ सांगा, त्याच्या आधारे बघा तुम्हाला एक परमात्म्याचं वरदान इथून मिळणार. 28 का 2 आणि 8 10 आणि गाईज आपल्याला बर्थ डेट सांगायची आणि त्यावरून आपल्याला एक कार्ड भेटेल आणि त्यानंतर 10 आपण काय कामासाठी आलेलो आहे धर्तीवरती मी पवित्र स्वरूपात ते बघायला भेटेल. आपल्या दिवसाची सुरुवात करायची. तर चला गाईज फायनली आपल्या टाईम आलेला आहे आणि आता आपण बर्थ डेट सांगू आणि बर्थ डेट थ्रू आपल्याला आपण वास्तविक रूपात काय काम करायला आलो इथे ते बघूया. तर चला फायनली आपला नंबर आलेला आहे आणि वास्तविक रूपे आपण काय काम करायला आलो पृथ्वीवर त्याबद्दल बघू. 8 माझे वास्तविक रूपात काय होते ते बघायला आले. ज्ञान स्वरूपात संकल्प केला श्रेष्ठ शक्ती किंवा नॉलेज प्राप्त होते आणि एकाग्रता वाढते. 24 2 and 4 6 मी आत्मा हिऱ्यासारखी मूल्यवान चमकणारी आहे. ठीक आहे, आत्मा कुठे राहते? इथे. याचा संकल्प करायचा आणि याचा अभ्यास करायचा. सर 23/1/2003 23 2 आणि 3 5. चला आता आपलं काय निघते कार्डचे बघू. गरज मोठं निघाला रे शक्ती स्वरूप आत्मा याचा अभ्यास करायचा. आपल्यामधल्या शक्ती जागृत करण्यासाठी हा संकल्प करायचा. 8 तर अशा प्रकारे शक्ती जागृत करण्यासाठीची माहिती सापाच्या डोक्यावर यावर तशी मी चमकणारी आत्मा आहे आणि मला माझी शक्ती जागृत करण्यासाठी आत्म्याचा अभ्यास करायचा आहे. परमात्म्याची आठवण करून शक्ती प्राप्त करायची. सर याबद्दल थोडी जशी माहिती सांगते तुम्ही याबद्दल बी सांगा थोडी तशीच. या भाऊंना मिळालेलं इथे वरदान परमात्म्याचं की मी शक्ती स्वरूप आत्मा हो. आपल्या जीवनामध्ये आता वर्तमान समयामध्ये आत्मशक्तींचा ऱ्हास झालेला आहे आणि मनुष्य स्वतःला हीन आणि दुर्बल समजायला लागलेला आहे. त्याच्यामुळे काय होत आहे की आपसामध्ये जो संबंधांमध्ये विश्वास आहे आणि स्वतःमध्ये जो आत्मविश्वासाची कमतरता आहे ती ऱ्हास होत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. परखण्याची शक्ती, निर्णय करण्याची शक्ती, सहन करण्याची, सामना करण्याची शक्ती, सामावून घेण्याची शक्ती, अशा अनेक प्रकारच्या ज्या अष्टशक्ती आहेत त्या शक्ती मानवाच्या जीवनातून कमी होऊन गेलेल्या आहेत. हो, तर त्या आत्मिक शक्तीचा पुन्हा जागृत करण्यासाठी परमात्मा या दर्यावर अवतरित झालेले आहेत आणि तोच संकल्प आपण पण करायचा आहे की मी आत्मसुद्धा अवतरित झालेली या दर्यावर आणि परमात्म्याच्या द्वारे त्या शक्ती पुन्हा जागृत करत आहे. आणि हे वरदान लक्षात ठेवायचं की मी शक्ती स्वरूप आत्मा. थँक्यू सर. फायनली काही सर्व गेम खेळून झाल्यानंतर हे काही इथलं दृश्य बघा. तर आई आपल्याला काही माहिती सांगतील. तर हे स्वर्गाची झाकी बनवली आहे. लहानपणचे लक्ष्मीनारायण आहे. हे लक्ष्मीनारायण आहे. लहान स्वरूप त्यांचं हे हो. राधाकृष्ण. राधाकृष्ण. आणि ते मोठे झाल्यावर त्यांचं लग्न झाल्यावर ते लक्ष्मीनारायण बनतात सतयुगामध्ये. मग हे बालपण आहे. नाही हे मोठी आहे छोटी. अजून 2-3 मुलं होते ते उठून गेले. नाही ते पूर्ण असं भरलेलं होतं त्या सुट्टीवर येते. 8 वाजले. तर अशा प्रकारचा काही स्वर्ग
असतो वरती ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वर्ग अशा प्रकारे असतो दाखवण्याचा प्रयत्न केला. असं शांतता असली विकार नाही तर सगळे एकाच ठिकाणी बसून पाणी पित आहे. आपण जिवंत असताना स्वर्ग पाहू शकतो. तिकडच्या साईडने दिसते ते हा पाणी वगैरे आहे. फायनली गाईज मी आता आलोय घरी. तर तिथं जितकं दृश्य होतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथं भरपूर अशी ती माहिती आहे ती दीदींनी तुम्हाला सांगितली ऑलरेडी. तर भरपूर अतिशय सुंदर अशा प्रकारे त्यांनी माहिती आपल्याला सांगितलेली आहे आणि स्वतः बघण्यामध्ये आणि या व्हिडिओ थ्रू बघण्यामध्ये फार फरक आहे. तर तुम्ही अवश्य तिथे जा. 11 तारखेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर 10-11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. तर तुम्ही सुद्धा तिथे एकदा अवश्य जा. आणि लिटरली गाईस 6000 नारळांपासून तिथे शिवलिंग ही निर्माण केलेली आहे. ऐकायला 6000 वेगळं वाटतंय पण हो रिअली 6000 नारळांपासून ही शिवलिंग निर्माण केलेली आहे. भरपूर असं दिखावा तिथं यावेळेस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो उम्मीद करतो तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करून साईडला बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका. आजचा ब्लॉग व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. हर हर महादेव, जय श्रीराम.